कर्जमाफीला तुम्ही विरोध केल्याची बातमी होती. हे तुमच्या टीव्ही 9 वाल्यांनी बातमी सोडली. या टीव्ही 9 वाला कोण इथे मला जेव्हा समोर आणा त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे थोडंसं काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो. हे सूत्राला तर ते सूत्र मला बघायचंच एकदा. त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या. त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो. मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हटलं सूत्रांच्या नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं असं नाही पाहिजे. आम्ही असं कधीच म्हणणार नाही. आम्ही शेतकरी आहोत. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. महायुतीचं सरकार करत असतं आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की बाबा ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय. तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल. अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता. खोट्या बातम्या माझ्या करता आणि एकाच चॅनलने चालवलं. मी नंतर कुभावत साहेबांना फोन केला. कुभावत म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो. असं करू नका. आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना. सूत्र कशाला पाहिजे. अजित पवारच बोलेल ना. लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाही. म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होतं. तुम्ही काय कॅच करता ते असं होऊ देऊ नका. अशी सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमीदारांना सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती. आणि महत्वाचं म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त या रुग्णांना खर्च येतोय आणि महिनाभर या रुग्णांना दवाखान्यात ठेवलं जाणार. मी आताच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याबद्दल मला सोमवारी गेल्यानंतर मंत्रालयात पण सार्वजनिक आरोग्य विभागाला घेऊन बसावं लागेल. सीएम साहेबांच्याही कानावर ही गोष्ट घालावी लागेल. आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीत आहे शेवटी कॉर्पोरेशनची पण जबाबदारी त्यांच्या राज्यातले कार्यक्षेत्रातल्या लोकांना मदत करायची असते. पण मी त्याच्यातनं मार्ग काढेन. धन्यवाद.